Next article is Hardy Weinberg principle or equilibrium. हार्डे वेनबर्ग प्रिन्सिपल किंवा हार्डे वेनबर्ग इक्विलिब्रियम. काय सांगतं हे प्रिन्सिपल? जीन फ्रिक्वेन्सी of a large population remains constant. एक मोठं पॉप्युलेशन जर विचारात घेतलं तर त्या पॉप्युलेशनमध्ये जीन फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते. पण कधी असते? इफ देर इज अ रॅन्डम मेटिंग, जसं ह्युमन मध्ये काही रॅन्डम मेटिंग नाही, सिलेक्टेड आहे. मेल आणि फिमेल एकमेकाला सिलेक्ट करतात मीटिंग साठी मॅरेज सिस्टीम मध्ये. म्हणजे आपलं रॅन्डम मेटिंग नाही आहे. पण जर रॅन्डम मेटिंग असेल तर हे प्रिन्सिपल लागू होतं. त्याचबरोबर पॉप्युलेशन is large, पॉप्युलेशन लार्ज असेल तर हे प्रिन्सिपल लागू होतं. इफ देर इज नो नॅचरल सिलेक्शन, जर त्या ठिकाणी नॅचरल सिलेक्शन होत नसेल तर हे प्रिन्सिपल लागू होतं. If there is no mutation, जर त्या पॉप्युलेशन मध्ये कुठल्याही प्रकारचं म्युटेशन झालं नाही तर हे प्रिन्सिपल लागू होतं. इफ देर इज नो मायग्रेशन, म्हणजे एका पॉप्युलेशन मधले इंडिव्हिज्युअल बाहेर पण गेलेले नाहीत, इमायग्रेट पण झाले नाहीत, किंवा बाहेरचे आत इथं पॉप्युलेशन मध्ये आले पण नाही, इमायग्रेशन पण झालं नसेल तर अशा सर्व कंडिशन जर असतील तर जीनची फ्रिक्वेन्सी सेम असते, कॉन्स्टंट असते. P plus Q equal to 1. Gene frequency of a large population remains constant if there is random mating, population is large, there is no natural selection, there is no mutation, and there is no chance of migration. अशा कंडिशन्स असतील तर त्या ठिकाणी पॉप्युलेशनची जीन फ्रिक्वेन्सी सेम असते. जीन फ्रिक्वेन्सी अशा पॉप्युलेशनची सेम असते. परंतु पॉप्युलेशन मेजॉरिटी पॉप्युलेशन मध्ये हा पॅटर्न लागू होतो का? नाही होत. मेजॉरिटी पॉप्युलेशन मध्ये हा पॅटर्न लागू होत नाही. म्हणजे जीन फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहत नाही. कारण जीन फ्रिक्वेन्सी जर कॉन्स्टंट राहिली तर इव्होल्यूशन पण होणार नाही. त्यामुळे जीनची फ्रिक्वेन्सी बदलली पण पाहिजे. आणि त्यामुळे मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन, इन मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन
in most of the population, or most of the population do not maintain equilibrium. Do not maintain equilibrium. मेजॉरिटी पॉप्युलेशन मध्ये इक्विलिब्रियम मेंटेन होत नाही. कशामध्ये? इन allelic frequency. मेजॉरिटी पॉप्युलेशन मध्ये allelic फ्रिक्वेन्सी जी आहे त्यामध्ये इक्विलिब्रियम मेंटेन केलं जात नाही, मेंटेन होत नाही. त्यामुळं जे एक्झिस्टिंग जीन्स आहेत, इन पॉप्युलेशन existing genes are replaced by new and more advantageous genes. जे आत्ताचे जीन्स आहेत त्यांची रिप्लेसमेंट होऊन नवीन चांगले ॲडव्हान्स कॅरेक्टरचे जीन्स त्यामध्ये इंट्रोड्यूस होतात. मग ही जीनची फ्रिक्वेन्सी जी आहे, जीन फ्रिक्वेन्सी मध्ये हे चेंजेस जे होतात ते कशामुळे होतात? मग त्याला रिस्पॉन्सिबल कोण कोण आहे? द reasons for changing the gene frequency are natural selection. नेचर काय करतं? काही इंडिव्हिज्युअल्स जे आहेत, काही ऑफस्प्रिंग जे आहेत त्यांना स्ट्रॉंग बनवतं. इट प्रोड्युसेस सम किंवा काही जण सम प्रोड्युसेस स्ट्रॉंगर ऑफस्प्रिंग. काही जण स्ट्रॉंग ऑफस्प्रिंग बनवतात. त्यामुळं नॅचरल सिलेक्शन हे एक जीन फ्रिक्वेन्सी बदलण्याचं महत्त्वाचं कारण सांगितलं जातं. सेकंड रीझन इज जीन म्युटेशन. जर जीन मध्ये म्युटेशन झालं तर जीनची फ्रिक्वेन्सी बदलते. त्याचबरोबर जेनेटिक ड्रिफ्ट होत असेल तर त्यामुळं सुद्धा जीनची फ्रिक्वेन्सी बदलते. मग त्याच्यामध्ये बॉटलनेक असो किंवा फाउंडर इफेक्ट असो, त्यामुळं जीनची फ्रिक्वेन्सी बदलते. त्याच नंतर मायग्रेशन, मग त्याच्यामध्ये इमायग्रेशन आणि इमायग्रेशन. त्या पॉप्युलेशन मधले मेंबर बाहेर जात असतील तर इमायग्रेशन, आणि येत असतील दुसरीकडचे मेंबर तर इमायग्रेशन. यामुळं सुद्धा जीनची फ्रिक्वेन्सी बदलते. नाहीतर एखाद्या पॉप्युलेशन मध्ये सम ऑफ द टोटल जीन्स, जीन पूल कॉन्स्टंट आहे. कधी तर मगाशी आपण सांगितलं त्याप्रमाणे. पण जर असे चेंजेस यामध्ये होत राहिले तर जीनची फ्रिक्वेन्सी ही बदलत राहणार. मायग्रेशन आणि त्याचबरोबर जेनेटिक रिकॉम्बिनेशन मुळे सुद्धा आपल्याला माहिती आहे, रिकॉम्बिनेशन
सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये गॅमेट्स तयार होताना ॲनिमल्समध्ये गॅमेट तयार होताना मिओसिस डिव्हिजन होते, मिओसिसमध्ये रिकॉम्बिनेशन होत असतं आणि त्यामुळं नवीन नवीन कॉम्बिनेशन सतत होतात आणि त्यामुळं सुद्धा या पॉप्युलेशनची जीन फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहत नाही. या पॉप्युलेशनची जीन फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहत नाही. जर एखादं एक्झाम्पल आपण याचं घेतलं, त्याच्यावरनं याचा फॉर्म्युला डिराईव्ह करू. आपण याचा फॉर्म्युला डिराईव्ह करू. जसं मगाशी आपण सांगितलंय P + Q = 1. जर एका जीनची फ्रिक्वेन्सी 0.7 असेल तर दुसऱ्या जीनची फ्रिक्वेन्सी 0.3 असेल आणि टोटल 1 असेल. आता ही जीन फ्रिक्वेन्सी जर 0.5 आणि 0.5 असेल तर मात्र त्या पॉप्युलेशनमध्ये कुठलाही चेंज नाही, इव्होल्यूशन त्यामध्ये होत नाही असा त्याचा अर्थ आहे. परंतु समजा इथं असा बदल झाला तर याचा अर्थ या पॉप्युलेशनमध्ये इव्होल्यूशनची प्रोसेस सुरू आहे, त्यामुळं जीनची फ्रिक्वेन्सी बदलते. आता याच्यामध्ये आलिल्स ज्या आहेत, समजा एखादं एक्झाम्पल घेतलं जसं आय कलर. आपल्यामध्ये समजा काही लोकांमध्ये ब्राऊन आय कलर आहे, काही लोकांमध्ये ब्ल्यू आय कलर आहे, काहीमध्ये ब्लॅक आय कलर आहे. आय कलर ही एक कॅरेक्टर आहे आणि ती कॅरेक्टर 2 जीन कंट्रोल करतात. जनरली बऱ्याच कॅरेक्टर 2 जीन कंट्रोल करतात. काही कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये मोर दॅन 2 जीन कंट्रोल्स अ पर्टिक्युलर कॅरेक्टर असं म्हणावं लागतं. पॉलिजेनिक इनहेरिटन्स असेल किंवा मल्टिपल अलील असेल तर त्याचे एक्झाम्पल वेगळे आहेत. तर एखादी अलील आपण विचारात घेतली, कॅपिटल ए, याला आपण होमोझायगस डॉमिनंट अलील आहे. त्यानंतर कॅपिटल ए स्मॉल ए हेटेरोझायगस डॉमिनंट आहे आणि स्मॉल ए दॅट इज होमोझायगस रेसेसिव्ह आहे. आणि यांचा फॉर्म्युला बनवला तर तो फॉर्म्युला बनलेला आहे P² + Q² + 2PQ that is equal to 1. जसं एक एक्झाम्पल आपण घेतलंय, मगाशी आपण एक रेंज घेतलेली आहे. समजा P ची फ्रिक्वेन्सी आहे 0.7, Q ची फ्रिक्वेन्सी आहे समजा 0.3. मग याच्यावरून तुम्हाला एक्झाम्पल काही विचारले जाऊ शकतात. आता ही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. मग या पॉप्युलेशनमध्ये P², आता याचा P² किती झालं मग? 0.7 × 0.7 0.49. P² ची फ्रिक्वेन्सी एवढी असेल. आता P² झालं. पुन्हा Q² चा विचार केला तर काय येणार? Q² 0.3 × 0.3 0.9 ही Q² ची फ्रिक्वेन्सी झाली. त्याच्यानंतर 2PQ 2 × 0.7 × 0.3 7 × 21 21 2 42 0.42 ही झाली या
हेट्रोझायगस डॉमिनंटची फ्रिक्वेन्सी, यावरून तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल विचारू शकतात, हे यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. तर हार्डे-वेनबर्ग प्रिन्सिपल अशा प्रकारे एक्सप्लेन केलेला आहे. थँक यू व्हेरी मच.